अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आज तुम्हाला स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत कसे करायचे तेच तुम्हाला सांगणार. त्याची पूजाविधी काय आहे आणि कशी मांडणी करायची ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींचे 9 गुरुवार ही इच्छापूर्तीसाठी केलेली सेवा आहे. जी तुमची जी कोणतीही इच्छा असेल ती स्वामींना सांगायचं आणि हे नऊ गुरुवारचे व्रत करायचे. त्या 9 गुरुवारच्या आतमध्ये किंवा गुरुवारनंतर सुद्धा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होते. असे खूप लोकांचे अनुभव आलेले आहेत आणि मी पण ह्याची 9 गुरुवारचे व्रत करते. आता मी पण म्हणजे मांडणी केली आहे, ते तुम्हाला दाखवते कशी मांडणी करायची, याची पूजाविधी काय आहे ते तुम्हाला दाखवतो. मला ही पोथी आहे, ते लिहिलेलं आहे बघा. सुख, शांती, समाधान व आरोग्यासाठी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे ग्रंथ श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत ही आहे छोटीशी पोथी आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे, म्हणजे पूजाविधी कशी करायची आणि याची कथा आहे आणि नैवेद्य कसा दाखवायचा, म्हणजे संपूर्ण A to Z ह्या ग्रंथामध्ये माहिती आहे. जर हा तुमच्याकडे ग्रंथ असेल ना तर तुम्हाला कशाची गरज नाही, कारण ह्या पोथीमध्ये सगळं काही आहे. दाखवतो. आता पहिला मी पूजा मांडणी कशी केली दाखवते तुम्हाला. माझ्याकडे ना स्वामी महाराजांची मूर्ती नाही आहे, स्वामी महाराजांचा फोटो आहे, त्यामुळे फोटोची पूजा केली. हा फोटो वरती असतो माझा. जेव्हा मला मांडणी करायची असते तेव्हा मी ह्या फोटोला खालती घेते मांडणी करते. तर तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करावा लागतो आणि अभिषेक कसा करायचा त्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. त्यानंतर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे ग्रंथ म्हणजे अभिषेक कसा करायचा. ही आपल्याला कलश स्थापना करायची असते. हळद कुंकू लावायचा, ह्याच्यामध्ये सुपारी टाकायची आहे, एक नारळ टाकायचं, तांदूळ टाकायचं आणि बेलपत्र टाकायचं आणि हा कलश स्थापन करायचा आहे. एक नारळ हवा त्यासाठी, हळद कुंकू लावायचं आहे, कलशला पण हळद कुंकू लावायचं आहे आणि तिथे अष्टगंध आहे जो मी स्वामी महाराजांना रोज लावते तो, आणि स्वामींचं आवडतं ही नातर आहे. इकडे आहे गणपतीची मूर्ती. जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो, कोणतीही स्थापना करतो तेव्हा आपल्याला गणपतीची पहिला स्थापना करायची असते. ती तुम्हाला नंतर सांगते कसं करायचं, काय करायचं. इकडे अखंड दिवा आहे आणि फळं आहे, जी तुमच्याकडे अवेलेबल आहेत ती फळं ठेवा किंवा 5 फळं ठेवू शकता. आणि त्यानंतर जे आहे ही 5 विडे असतात आपल्याला ठेवायचे असते. नागवेलीची पानं आहेत ती, ह्याच्यात 2 आहेत, ही 2 आहेत, ही 2 म्हणजे 3 झाली, ही 4 आणि 5 म्हणजे 1 पान ठेवायचं नाही, 2-2 पानं ठेवायची बघा. ह्याच्या खाली पण 2 पानं आहेत, ह्याच्या खाली पण 2 पानं आहेत. ह्याच्यावरती काय ठेवायचं आहे तर ह्याच्यावरती हे बदाम, अक्रोड, सुपारी, हळकुंड अख्खा आणि खारीक हे 5-5 सगळ्यावरती ठेवायचं आहे आणि त्याला पण हळद कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. पाहू शकता तुम्ही कशी पूजा मांडणी केलेली आहे. मी साधी सोपी पूजा मांडणी आहे, फारसं काही नाही आहे, काही कठीण वगैरे काहीच नाही. फक्त हे 5 विडे आहेत तेच पुजवायचे आपल्याला आणि हे सगळं आपल्याला मार्केटमध्ये जे का पूजाच्या शॉपमध्ये सगळं भेटतं. मी जवळून तुम्हाला दाखवते. हे बघा, खारीक, बदाम, सुपारी आहे आणि हे अक्रोड आहे, हे ठेवायचं आहे. आणि छान असे आपल्याला जेव्हा पहिला पूजा मांडणी म्हणजे आपण जेव्हा हा पाठ ठेवतो त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं. इकडे मी काढले आहे रांगोळी, पण माझ्या छोटे छोटे मुलं आहेत त्याने ते विस्कटले थोडी. तुम्हाला जर हे 9 गुरुवारचं व्रत करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता. कोणत्याही एका महिन्याचा गुरुवार पकडायचा आणि त्या गुरुवारपासून तुम्हाला हे व्रत करायचं आहे. पहिला जो गुरुवार असेल त्यावेळेला तुम्हाला संकल्प करायचा, म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायचं. ती कसं सांगायची, आपल्या हातामध्ये अक्षता घ्यायचा, हळद कुंकू, एक फूल घ्यायचं आणि थोडंसं पाणी, आणि त्यानंतर आपला हात ठेवायचा हातावरती आणि महाराजांना सांगायचा. महाराज म्हणजे तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र सांगायचं आणि संकल्प करायचा, म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आणि सांगायचं की महाराज हे 9 गुरुवारचे मी व्रत करते ते माझ्याकडे निर्विघ्न करून घ्या आणि तुमची जी इच्छा आहे ती महाराजांना सांगा आणि सांगा महाराजांना तुम्ही माझी इच्छा लवकर पूर्ण करा. सांगायच्यानंतर हे पाणी तांबडं सोडायचं आणि आपला हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. याला म्हणतात संकल्प करणे, म्हणजे तुमची इच्छा जी आहे ती महाराजांना सांगायचं आणि तुम्ही महाराजांना सांगायचं. वचनबद्ध होतो संकल्प म्हणजे की महाराज मी 9 गुरुवारचे व्रत. हे व्रत स्त्री पुरुष दोघंही करू शकतात किंवा कोणत्याही जाती धर्मामध्ये आहेत लोक ते पण करू शकतात. असं त्याला कोणतेही जाती भेद किंवा वय अटी असं काहीच नाही आहे. कोणतीही स्त्री पुरुष करू शकतो हे व्रत. मासिक धर्मामध्ये हे स्त्रियांनी व्रत करायचं नाही. अटाळच होतं काय झालं तर त्यावेळेला व्रत करायचं नाही, पण ते गुरुवार पकडायचं नाही. ते फक्त गुरुवार तुम्ही उपवास करू शकता पण ते गुरुवार पकडायचे नाही. पिरियड्स आले तर तुम्ही उपवास करू शकता पण पूजा मांडणी करायची नाही. त्यामुळे ते 9 गुरुवारमध्ये तो गुरुवार ॲड करायचा नाही, तो गुरुवार मायनस होतो. त्यामुळे तुम्हाला 9 गुरुवारच करायचे आहेत. जेवढी तुम्ही ज्या दिवशी पूजा मांडणी करता तोच गुरुवार पकडला जातो, जो उपवास करतो तो गुरुवार पकडला जात नाही. 9 गुरुवार करायचे, त्यानंतर उद्यापन करायचं आहे. ह्या पोथीमध्ये ह्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला वाचून दाखवते मी. या व्रताला कोणत्याही गुरुवारपासून आरंभ करावा. हे व्रत क्रमाने 9 गुरुवार करायचे आहे. व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. हे व्रत कोणतीही व्यक्ती स्त्री पुरुष दोन्हीही करू शकता. व्रत करताना तुम्हाला उपवास करायचा आहे, त्यावेळेला तुम्ही तो सायंकाळी सोडावा. फलहार, चहा, कॉफी घेऊ शकता.
स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना मासिक अडचण आल्यास फक्त उपवास करावा, म्हणजे तुम्हाला आता सांगितलं ते समजलेलं. तो गुरुवार गृहीत धरू नये. जेवढे गुरुवार आड येतील तेवढे गुरुवार अधिक करून 9 ही संख्या पूर्ण करावी. त्याच्यानंतर उद्यापन तुम्हाला करायचं आहे. जर तुम्हाला समजा कुठे प्रवास करायचा असेल, त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायला जमणार असेल तर त्या दिवशी काय लिहिलं आहे, प्रवासाचा प्रसंग आला तरी उपवास सोडू नये. अशावेळी दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा, पण तो गुरुवार गृहीत धरू नये. म्हणजे तुम्ही तेवढं बाहेर गेला तर त्यावेळी तुम्ही उपवास करू शकता आणि स्वामींचं नामस्मरण करा, पण तो गुरुवार तुम्ही पकडू शकत नाही. म्हणजे ते विशेष सूचना पण दिली आहे. काही कारणामुळे उदाहरणार्थ सुतक, सोयर, घरावर अचानक आलेले संकट, स्वतःचे आजारपण, प्रवास, महापुरासारखी सार्वजनिक आपत्ती, या मुलांचा आजार व तिच्या स्वतःच्या बाळपणानंतरचे 3 महिने इत्यादी अनेक कारणाने व्रतामध्ये खंड पडू शकतो. अशावेळी तेवढे गुरुवार मोजू नये, उपवास करू नये. अशा प्रसंगी जेवढे गुरुवार झालेले असतील त्याचे पुण्य प्रकट जात नाही. परिस्थिती अनुकूल होताच उरलेले गुरुवार करून यथाविधी उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनात आणि तीर्थप्रसाद घेण्याकरता प्रत्येक स्त्री पुरुषांना या व्रताच्या पोथीची एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. हे तुम्ही देऊ शकता किंवा नाही दिलं तरी चालतं. म्हणजे आपण जेव्हा गुरुवार करतो ना मार्गशीर्षमध्ये, तेव्हा कसं करतो की जी पोथी असते ती आपण वाटतो, पण तसे ह्या पोथी फारशा भेटत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त उद्यापनाला 5, 7, 6, 7 किंवा 11 महिन्यांना बोलून हळदी कुंकू लावून एक प्रसाद दिला तरी चालतं. व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वामींचे नामस्मरण करावे. जेव्हा तुम्हाला हे व्रत करायचं आहे त्यावेळेला पहिला उठल्यानंतर स्वामींना नामस्मरण करायचं, अंघोळ वगैरे करून घ्यायची, आपलं घर स्वच्छ ठेवायचं आणि उठल्यानंतर आपल्या घराला हळद कुंकू लावायचं, हळदीचं लेपन करायचं, उंबरठ्याला आंघोळ काढायची आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. जे तुमच्या घरात कामे आहे ती करू शकता. आणि जेव्हा तुम्ही फरशी पुसणार तेव्हा त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र टाकायचं आणि जेव्हा तुम्ही जिथं ही पूजा मांडणी करणार आहे तिथे पण गाईचं गोमूत्र म्हणा किंवा गुलाबजल हे टाकून स्वच्छ करून घ्यायचं आहे. ह्या ग्रंथामध्ये लिहिले बघा, पूजेकरता लागणारे साहित्य पण लिहिले आहे, ते पूजेचा नैवेद्य काय असेल, महाराजांना काय आवडतं ते पण ते लिहिलं आहे आणि पूजेची मांडणी कशी करावी ते पण लिहिलेलं आहे. तर पूजेकरता लागणारं साहित्य तर खूप आहे, जेवढं तुम्हाला अवेलेबल असेल, जेवढे तुम्ही मोजक्या ह्याच्यामध्ये सेवा करू शकता ती घ्या. शंख जर असेल तर शंख घ्या. बाकी इथे हळद कुंकू, चंदन, उघडलेले चंदन, 2 नारळ ह्यासाठी की एक नारळ आपल्याला कलशात ठेवायचा, एक नारळ, एक पानाचा विडा नारळ आपल्याला कुलदेवतेचं स्मरण करून कुलदेवतेसाठी ठेवायचा असतो. त्यासाठी काय आहे, त्यानंतर 5 खारीक, 5 बदाम, 5 अक्रोड, 5 अख्खे हळकुंड, जे तुम्हाला मी सांगितले तेच पाहिजे, तेच जास्त लागतं, बाकी काही नाही आहे. पण नंतर दीप, निरंजन, समय, तूप, अगरबत्ती हेच येथे लिहिलेलं आहे, बाकी फारसं काही नाही आहे. आणि तुम्ही ते गुळ खोबरं पण ठेवू शकता. आणि साईडला छान अशी रांगोळी काढा आणि ते हा लाल कपडा टाका किंवा पिवळा म्हणजे पाटावरती. पूजेचा नैवेद्य काय असेल, पंचामृत, गुळ खोबरे, कडबोळी, पुरणपोळी, पेढे, फळे, गव्हाचा रवा साजूक तुपातला, गाईच्या दुधात शिजवून त्यात गुळ व खोबऱ्याचा किस अथवा काजू, बदाम, मनुका, किसमिस असा सुका मेवा टाकावा. पूजाविधी झाल्यानंतर श्री स्वामी समर्थावरील नैवेद्य दाखवून दर्शनात आलेल्या भक्तांना वाटावा. सगळे पूजेची मांडणी आता तुम्हाला सांगितलं ना, जी कशी पूजेची मांडणी करायची, खाली वेळा स्वस्तिक काढायचं, नंतर आपलं चौरंग ठेवून त्यावरती काढायचं आहे. तशी साधी सोपी. आणि पानं कुठली वापरायची, तर ही जी मी पानं लावलेत नाही तर ही तुम्ही आंब्याची लावू शकता किंवा 5 झाडांची असतात पानं, जी मार्गशीर्ष महिन्याला लावतो तशी लावू शकता किंवा वडाची लावू शकता. मला आता वडाची पानं सहजासहजी भेटले त्यामुळे वडाचीच लावले आहे. ते लिहिलं आहे वडाची पानं पण तुम्ही वापरू शकता, त्यामुळे असं काही नाही की दुसरीच पानं पाहिजे असं. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं ना, एक नारळ लागतो, एक पानाचा विडा, सुपारी आणि 1 रुपयाला कॉईन लागतो. तो आपल्याला कुलदेवतेचं स्मरण करून ठेवायचा. त्यानंतर पूजेला कुलदेवतेला आपल्याला स्मरण करून तो विडा ठेवायचा. त्यानंतर आपल्या जे घरात जे वडीलधारे आहेत आणि आपलं जे मंदिर त्यांना नमस्कार करायचा. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. आणि पहिला ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः 3 उपळी पाणी प्राशन करावे, आपण स्वतः प्यायचं आहे. आणि ओम गोविंदाय नमः, ओम कृष्णाय नमः 2 वेळा पाणी तांबणाला सोडावे. हे सगळं लिहिलेलं आहे. संकल्प कसा करायचा इथे पण लिहिलेला आहे. जो मंत्र आहे मम आत्म तो पण इथं आहे. संकल्प कसा करायचा मी सांगितलं, त्याच प्रकारे तुम्ही करा. काही जास्त कन्फ्यूज होऊ नका, कारण ह्यात वेगळं असतं, ज्यांची भाषा वगैरे वेगळी असते ना, आम्ही सांगतो ते वेगळं पडतं. आणि पहिला गणपतीची पूजन करायचं, आपल्याला गणपती बाप्पांना स्थापना करायची आहे. कापसाची 2 वस्त्र गणपती बाप्पांना द्यायचे, घालायचे. ती माझा नव्हती माझ्याकडे, त्यामुळे असं काही घातलं नाही. मी नंतर जेव्हा जाईन मार्केटला तेव्हा आणेन आणि करेन. पहिला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला तुळस व्हायची नाही आहे, बिल वाहू शकता.
त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल आणि तुम्हाला अभिषेक करायचा त्या म्हणजे गणपती स्थापना झाल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा तर अभिषेक कसा करावा, प्रत्येक वेळी काय काय करावं सगळं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. दूध, पाणी, दही, तूप, मध्ये सारखं काय किंवा जेव्हा म्हणजे आपण दुधाचा अभिषेक करतो तेव्हा लिहिलेलं आहे ओम नमो श्री स्वामी समर्थाय नम, असं म्हणजे आहे खूप सारं काय ह्याच्यामध्ये. तुम्ही वाचन करा आणि त्या प्रकारे तुम्ही स्वामींचा अभिषेक करा. ह्या जसा अभिषेक सांगितला तसा तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता कोणती पण तेव्हा पण तुम्ही हा असा प्रकारे अभिषेक करतो. आपली पूजेची मांडणी झाली म्हणजे विडे पुजले, महाराजांची स्थापना केली, कलश स्थापना केला, त्यानंतर आपल्याला त्या पोथी वाचायची आहे. आपल्याला जर जेव्हा नैवेद्य दाखवतो, जेव्हा आपण नैवेद्य काही बनवणार असतो, जेव्हा नैवेद्य महाराजांना दाखवतो तेव्हा एक पाण्याचा भरी चौकोन काढायचा. म्हणजे आता समजा एक फरशी आहे किंवा पाट आहे, पाण्याने हाताने असं चौकोन काढायचं आहे असं, आणि त्यावरती आपलं जे प्रसाद असेल, जे प्लेट असेल ती डिश ठेवायची आहे. त्यानंतर बोलायचं ओम प्राणाय स्वाहा, ओम आचनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा. हे असे आपण महाराजांना जेव्हा आपण प्रसाद दाखवतो नैवेद्य तेव्हा बोलायचं आहे. आणि हे तुम्ही रोज करायचं असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही देवाला नैवेद्य दाखवता, जेव्हा स्वामींना नैवेद्य दाखवता तेव्हा हे करायचं आहे. आणि हे जे आपण करतो ओम प्राणाय स्वाहा, वाचनाय स्वाहा, ते तेव्हा आपल्या हातामध्ये तुळशीचं पान हवं आहे, ते असं फिरवायचं आणि दाखवायचं महाराजांना नैवेद्य. जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता तेव्हा प्रत्येक पहिला फळांची पूजा करून घ्यायची, परत कलशाला हळदी कुंकू लावायचं, परत महाराजांना लावायचं, परत अगरबत्ती धूप लावायचं आणि मग नैवेद्य दाखवायचं. असं नाही की सकाळी तुम्ही पूजा केली आणि परत संध्याकाळी प्रसाद नैवेद्य ठेवला असं नाही आहे. तेव्हा परत आपले हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करायची. त्यानंतर ना आपल्याला स्वामींची 108 नावं इथं आहेत. हे बघा 108 नावं स्वामींची लिहिली आहेत, ही बोलायची आहेत. त्यानंतर जे आहे तो पहिला अध्याय आहे, स्वामींची प्रथम कथा आहे. त्यानंतर आपला स्वामींचा आवडता तारक मंत्र इथे छोटासा आहे, तारक मंत्र छोटासा आहे. तुम्ही सेवा करण्याचा तारक मंत्र म्हणा, स्वामींचा जप करा. त्यानंतर 2 ते 3 कथा आहे त्याच्यामध्ये, आणि कथा एवढ्या छान आहेत ना खरंच तुमचे म्हणजे खूप प्रसन्न वाटतं तुम्हाला जो कथा ऐकणं, कारण खूप लोकांच्या याच्यामध्ये अनुभव आहेत. आणि ज्या लोकांनी हे व्रत केलं आहे त्यांना काय फळ भेटलं त्याच्यात सगळं जर लिहिलेलं आहे. व्रत केल्यानंतर तुमची कशी इच्छा पूर्ण होते ते पण या ग्रंथामध्ये आहे. आणि लास्टला परत हे ग्रंथ संपल्यानंतर नैवेद्य आहे. म्हणजे हे पूर्ण ग्रंथ वाचताना आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवतो. नैवेद्य कसं दाखवायचं आहे तुम्हाला बोलला ओम प्राणाय स्वाहा, ओम आपणाय स्वाहा असं बोलायचं आहे. सगळं ते लिहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. स्वामींची कुठली आरती, याच्यामध्ये जय देव श्री स्वामी समर्थ, आरती ओवाळू चरणी ठेवी माता, ही काय आरती आहे. आणि श्री गुरुदेव अक्कलकोट स्वामी समर्थ यांची एक आरती आहे. 2 आरती आहेत. त्याची तुम्हाला स्वामींची कोणती आरती वाटते ती पण घ्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवदिताय भगवान श्री स्वामी समर्थ, तुझ्या नामस्मरणाने सर्वांचे कल्याण हो. हे असा हा छोटासा ग्रंथ आहे. खरंच ही स्वामींची खूप प्रभावी सेवा आहे. आणि तर खरंच खूप लोकांना, लाखो करोडो लोकांचा अनुभव आलेला आहे. तुम्हाला जर स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच ही सेवा करा. आणि हा ग्रंथ छोटासा आहे, बघून घ्या. आणि हा तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकतो. मेशोवरती मे बी आहे, मी चेक केलेला, एकदा चेक करते, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तुम्हाला परत एकदा मी पूजा मांडणी कशी केली दाखवते. पूजा मांडणी म्हणजे पाठ आहे. रांगोळी माझ्या मुलांनी सगळे विस्कटले. त्यातले बनाने पण 2 खाल्लेत, कारण मुलांना मी अडवू शकत नाही. मी नसताना कधी बनाने घेऊन खाल्ले तरी ठीक आहे, जाऊ दे, खाऊ देत. हे बघा ती जपमाळ आहे माझी, मी जप केलेला त्याच्यावरती. तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता, स्वामींचे जप करू शकता. 11 माळी करा, नाही शक्य झालं तर 11 माळी करा, नाही तर 1 माळी तरी स्वामींचा जप करा. स्वामी किती खुश आहेत बघा. स्वामींचा चेहरा बघा किती प्रसन्न आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल तर मग नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला लवकरात लवकर ही सेवा चालू करायची आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला मग भेटू नवीन एका सेवेमध्ये. चला बाय. श्री स्वामी समर्थ.